हॅलो, वेलकम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कशा आहात तुम्ही? मजेत ना? बघा मित्रांनो, आपण शिकत आहोत चॅप्टर ग्रॅव्हिटेशन. आणि ह्या चॅप्टरच्या आपल्या कालच्या लेक्चरला आपण काय शिकलो, तर आपण बघितलं होतं व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी. व्हॉट इज जी? व्हॅल्यू ऑफ जी इज द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. Acceleration due to gravity is represented by letter small g, right? What is that? Every object on the surface of the earth or above the surface of the earth get attracted by the earth towards the center of the earth, and it is called acceleration due to gravity. So this value of acceleration due to gravity is defined by a formula, and it comes that 9.77 meter per second square. But this value is not uniform everywhere, right? Even on the earth surface it got changes. Above the earth surface it also changes, and as we go depth into the earth it also changes. So what are the changes that we saw in the last lecture? Let us take with this. बघा, शेवटच्या लेक्चरचं आपण पटकन रिवाइज करू, रिकॅप करू आणि पुढे सरकूयात. आपण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी ची व्हॅल्यू काढली होती, जी आली होती 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पण ही जी व्हॅल्यू आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची, ही पृथ्वीवरती सगळ्या ठिकाणी सारखी राहत नाही, तर ती बदलत असते, ती बदलते. मग ही व्हॅल्यू कुठं कशी बदलते ते सांगणारे 3 मुद्दे आपण बघितले होते. त्यातला पहिला मुद्दा आपला होता चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. पृथ्वीवरती कशी बदलते ती, जमिनीवरती कशी बदलते ठिकाण बदलल्यानंतर. पृथ्वीवरती सगळ्यात जास्त ती हाय असते पोल्स वरती. पोल्स म्हणजे ध्रुवावरती. पोल्स म्हणजे ध्रुवावरती ती सगळ्यात जास्त असते. किती असते? 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर, 9.83. आणि ते सगळ्यात कमी कुठं असते? ते इक्वेटोरला. इक्वेटोर म्हणजे विषुववृत्तावरती, ती असते 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि म्हणून या दोघांचा ऍव्हरेज घेतला जातो. बघा, है ना, या दोघांचा ऍव्हरेज. ऍव्हरेज कसा घ्यायचा? दोघांची बेरीज करायची आणि त्याला 2 ने डिवाइड करायचा, तर तो येतो 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग ही ऍव्हरेज व्हॅल्यू घेतली जाते कशाची? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी ची. आलं लक्षामध्ये? या दोघांचा तो ऍव्हरेज घेतला जातो. सगळ्यात जास्त कुठं? पोल्स वरती, आणि सगळ्यात कमी कुठं? इक्वेटोर वरती. मग या दोघांची बेरीज डिवाइड बाय 2 आणि उत्तर येतं ते असतं आपलं ऍव्हरेज. ही व्हॅल्यू पकडली जाते. सो ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू जेव्हा जेव्हा आपण घेणार आहोत आता गणितामध्ये, तर ती असणार आहे 9.8. ठीक आहे. त्याच्यानंतर चेंज विथ द हाईट. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसं जसं तुम्ही वर जाणार, तसं तसं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू ही कमी कमी होत जाणार. इट इज डिक्रीजेस ऍज वी गो अबव्ह द सरफेस ऑफ द अर्थ. आणि आपण बघितलंच ती कशी कशी पद्धतीने कमी होत जाते. जेव्हा तुम्ही 35,700 किलोमीटर वरती जाता पृथ्वीच्या पृष्ठभागापासून, तेव्हा ती व्हॅल्यू बनलेली असते 0.02 मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजे निग्लिजिबल, ऑलमोस्ट झिरो. येत आहे लक्षामध्ये? पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसं जसं आपण वर जातो ही व्हॅल्यू कमी कमी होत जाते ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची. त्याच्यानंतर चेंज विथ डेप्थ. जसं जसं आपण पृथ्वीच्या खोलात शिरतो, म्हणजे खड्डा खोदत 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 आतमध्ये जातो, तरी देखील ही ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची जी व्हॅल्यू आहे ती कमी कमी होत जाते. काय होत जाते? कमी कमी होत जाते. कारण पुन्हा एकदा रेडियस वाढते, आणि म्हणून ही व्हॅल्यू काय होते? कमी 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 होत जाते. तर हे आहे काय? व्हेरिएशन्स इन द व्हॅल्यू ऑफ जी अलॉंग द सरफेस, हाईट अँड डेप्थ, तिन्ही ठिकाणी. ऍज वी गो टुवर्ड्स द पोल, the value is increases and it is high at the pole, that is 9.83. As we go towards equator, the value decreases, and at equator it is very low, that is 9.77. As we go above the surface of the earth, the value gets changes and it becomes lower and lower, that is the value of G is decreases.
and also as we go depth inside to the earth, the value of G is also decreases. हे सगळं आपलं झालं होतं. मग आजच्या लेक्चरला आपण काय घेणार आहोत? आजच्या लेक्चरला आपण फार महत्वपूर्ण संकल्पना घेणार आहोत आणि ती आहे मास आणि वेट. मास म्हणजे वस्तुमान आणि वेट म्हणजे वजन. आता वरवर पाहता दोन्ही शब्द आपल्याला सारखेच वापरतो. वस्तुमान काय आणि वजन काय, मास काय आणि वेट काय, दोघांनाही आपण एकच म्हणतो, हे की नाही? जसं आपण म्हणत असतो की महेशचं वजन किती आहे, महेंद्र आपला मागच्याच एक एक्झाम्पल मधला घेऊ, महेंद्राचं वजन किती आहे? 75 किलो. ऍक्च्युली जे वेट आहे ते 75 किलो, म्हणजे आपण त्याच्या वस्तुमानाबद्दल बोलतोय, आपण त्याच्या मास बद्दल बोलतोय. कारण वेट ही संकल्पना जेव्हा येते तेव्हा फोर्स, ग्रॅव्हिटीचा फोर्स अप्लाय होतो आणि ते सूत्र बनतं W=mg, मास इंटू ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि वेट हे नेहमी न्यूटन मध्ये मोजतात, बट आपण ते कशा सांगतो? केजी मध्ये. म्हणजे ऍक्च्युली आपण बोलत असतो मास विषयी. कशाविषयी? मास, वस्तुमानाविषयी बोलत असतो. तर चला मग हेच संभ्रम मिटवूयात आणि बघूयात व्हॉट इज ऍक्च्युली मास अँड व्हॉट इज वेट. कशाला वस्तुमान म्हणायचं आणि कशाला वजन म्हणायचं, काय आहे त्यांची युनिट आणि ते कशी ठरवली जातात. ओके, तर बघा सगळ्यात पहिले मास. व्हॉट इज मास? Mass is the amount of matter present in the object is called mass. The amount of matter, वस्तू, एखादा जो पदार्थ आहे त्याच्यामध्ये तो जो पदार्थ आहे तो नेमका किती आहे, त्याची अमाऊंट किती आहे, ती अमाऊंट म्हणजे ते वस्तुमान. and its SI unit is kg. वस्तुमान हे नेहमी किलोग्रॅम मध्ये मोजतात. आलं लक्षामध्ये? म्हणजे काय? द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड इट्स मास. द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड इट इज मास. ओके, इट्स SI युनिट इज kg. दुसरीकडे जाऊयात आपण. व्हॉट इज वेट? द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट इज कॉल्ड वेट. ज्या बलाने पृथ्वी त्या वस्तूला स्वतःकडे आकर्षित करते ते म्हणजे त्या वस्तूचं वजन. आता अर्थात इथं फोर्स हा शब्द आलेला आहे बघा. द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट दॅट ऑब्जेक्ट, म्हणजेच फोर्स इज इक्वल टू mg. तसं तर सूत्र आहे फोर्सचं, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. बट हिअर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज g, सो F इज इक्वल टू mg अँड इट इज बिकम्स W इज इक्वल टू mg. कारण हाच तो वेट आहे जे की त्या फोर्सने अर्थ स्वतःला अट्रॅक्ट, स्वतः त्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करते स्वतःकडे. मग इथं जी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे कोणत्या सूत्राने काढतात? Gm/r² आणि ही व्हॅल्यू येते 9.8. मग असे सांगितलं ऍव्हरेज घेतो आपण. अशा पद्धतीनं फरक आहे मास आणि वेट मध्ये. ठीक आहे. आणि SI युनिट जे आहे ते वेटचं आहे न्यूटन. SI युनिट काय आहे? न्यूटन. न्यूटन मध्ये वेट मोजलं जातं. आलं लक्षामध्ये? मग जर आपण म्हणत असू की महेंद्रचं मास 75 किलो आहे तर त्याचं वजन किती? तर 75 मल्टिप्लाय बाय 9.8 आणि येणारं उत्तर असेल ते असेल त्याचं न्यूटन मध्ये वजन. काय? वेट. आलं लक्षामध्ये? चला हाच भाग तुमच्या पुस्तकामध्ये कसा दिलेला आहे हे आपण बघूयात आणि त्याच्याबद्दल अजून माहिती घेऊयात. प्लीज सी ऑन युअर स्क्रीन. Mass and weight. Mass is the amount of matter present in the object. The SI unit of mass is kg. Mass is a scalar quantity. The value is same everywhere. Its value does not change even when we go to the another planet. According to the Newton's first law, it is the measure of inertia of an object. Higher the mass, higher the inertia. Second, weight. The weight of an object is defined as the force with which the earth attracts the object. The force F on an object of mass m on the surface of the earth
can be written using equation 4 जे आपण घेतलं होतं ते आहे weight is equal to W is equal to F is equal to mg आणि g ची व्हॅल्यू इथे टाकली जाते gm upon r square जी येते 9.8. weight being a force, the SI unit is Newton. Also, the weight being a force is a vector quantity and its direction is towards the center of the earth. As the value of g is not same everywhere, the weight of the object changes from place to place through its mass is constant everywhere. Though the mass is constant everywhere. Please see here. Mass and weight. The amount of matter present in the object is called its mass and its SI unit is kg. Mass is a scalar quantity. Scalar म्हणजे अदिश राशी आहे, दिशा नाही आहे इला. Mass of an object is remains constant everywhere. वस्तूचं वस्तुमान कधीही बदलत नाही. मग ते कुठेही जा, पृथ्वीच्या कोणत्याही कोपऱ्यावरती जा, पृथ्वीच्या वरती जा, दुसऱ्या ग्रहावरती जा, कुठेही जा युनिवर्स मध्ये, मास जेवढं तेवढंच भरतं, मास बदलत नाही. दुसरीकडे येऊयात. वजन. What is weight? The force with which an earth attract the object. So here force is included and we know the formula of force, that is F is equal to mg. So W is equal to becomes mg and g is the gm upon r square, which is equal to 9.8. As the force is required, the attraction, it is towards the center of the earth, acceleration due to gravity, and that's why it is a vector quantity. Weight is a vector quantity, it is sadish rashi, and as the formula is same as a force, its unit is SI unit is Newton. As you know that the value of g is changing everywhere. It is not same on the surface of the earth also. It is high at the poles, low at the equator, decreases with height and decreases with the depth also. So the weight, the value of weight is also changes everywhere, though its mass is constant. म्हणजे बघा, वस्तूचं वजन बदलतं जागा बदलल्यानंतर, पण वस्तूचं वस्तुमान बदलत नाही, ते तेवढंच असतं. दुसऱ्या वाक्यात, जरी वस्तूचं वस्तुमान बदलत नसलं तरी वस्तूचं वजन मात्र जागेप्रमाणे बदलतं. जसं पृथ्वीवरती ही ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आहे 9.8, जी की चंद्राच्या 6 पटीने कमी आहे. म्हणजेच एखाद्या वस्तूचं वजन पृथ्वीवरती जर भरत असेल 60 किलो 60 kg, तर त्याच व्यक्तीचं वजन चंद्रावरती भरेल फक्त 10 kg. 60 divided by 6, it is 10 kg. आलं लक्षामध्ये? सांगायचं तात्पर्य म्हणजे ज्या पृथ्वीवरती जे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा 6 पटीने कमी व्हॅल्यू कुठे आहे? चंद्रावरती. म्हणून हे वस्तुमान नाही बदलत, वजन बदलतं. वस्तुमान तेवढंच आहे, पृथ्वीवरचं वजन तेवढं असेल तेवढंच, सॉरी, पृथ्वीवरचं वस्तुमान जेवढं असेल तेवढंच वस्तुमान चंद्रावरती असेल, इव्हन कोणत्याही ग्रहावरती. मग वस्तुमान सेम, वजन बदलतं. आलं लक्षामध्ये? हे क्लिअर आहे? चला तर मग एक बोली भाषेतला एक पॅरेग्राफ आहे तो घेऊन टाकूयात. कसं आहे तुम्हाला समजून सांगितलेलं. पुन्हा एकदा स्क्रीन वरती बघा. प्लीज सी ऑन युअर स्क्रीन. कोलोक्युली म्हणजे बोली भाषेत कोलोक्युली, we use the weight for both mass and weight and measure the weight in the kilograms, which is the unit of the mass. But in the scientific language, when we say that Rajiv's weight is 75 kg, we are talking about the Rajiv mass. What we mean is that the Rajiv's weight is equal to the gravitational force on 75 kg of the mass. As the Rajiv's mass is 75 kg, his weight
on the earth is F is equal to mg, that is a 75 into 9.8, which is equal to 735 Newton, 735 Newton. The weight of 1 kg of mass is equal to 1 into 9.8, that is 9.8 Newton. Our weighing machines tell us the mass, the two scale balance in the shop compare two weights, that is two masses. बघा, आपण बोली भाषेमध्ये बोलत असतो मास बद्दल, वस्तुमानाबद्दल, आणि आपण त्याला म्हणतो वजन. काय म्हणतो त्याला? वजन. जसं इथे उदाहरण दिलंय की राजीवचं वजन 75 किलो आहे असं आपण म्हणतो, पण ऍक्च्युली ते त्याचं वजन नसतं, ते असतं त्याचं वस्तुमान. ते असतं त्याचं वस्तुमान. मग नक्की त्या राजीवचं वजन किती भरेल? तर बघा, सूत्र आपल्याकडे आहे काय, तर W इज इक्वल टू mg, आणि आपण लिहितो की त्याचं वजन जे ते 75 किलो आहे, आणि पृथ्वीवरची ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आहे ती 9.8 आहे. सी हिअर 9.8, आणि म्हणून त्याचं जे वजन भरतं ते भरतं 735 न्यूटन. किती? 735 न्यूटन. म्हणजे ऍक्च्युअली वजन आहे 735 न्यूटन, पण आपण काय म्हणतो त्याचं वजन आहे 75 किलो. पण 75 किलो हे त्याचं काय आहे? वस्तुमान. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. मग कोणत्याही वस्तूचं आपण बोलत असतो वजन, पण ते असतं त्याचं वस्तुमान. 1 किलो वजनाबद्दल जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा आपण ऍक्च्युली 1 किलो वस्तुमानाबद्दल बोलत असतो. मग 1 किलो वस्तुमानाचं वजन किती? तर ते काढता येईल आपल्याला 1 मल्टिप्लाय बाय 9.8, विच इज इक्वल टू 9.8. म्हणजे 1 किलो वजनाची, म्हणजे सॉरी 1 किलो वस्तुमानाची जर वस्तू असेल तर तिचं वजन असेल 9.8 न्यूटन, है ना. म्हणजे जे काही तुमचं किलो मध्ये वस्तुमान असेल त्याला सिंपली मल्टिप्लाय करा 9.8 ने, तुम्हाला मिळेल त्याचं वजन, वेट. आलं लक्षामध्ये? पण आपण बोली भाषेमध्ये तसं करत नाही. इव्हन आपण दैनंदिन व्यवहारामध्ये जे काही वस्तू घेतो, जसं भाजीपाला घेतो आपण, बटाटे, कांदे, नाही का, तर हे घेताना आपण वजनामध्ये घेतो. साखर, आता इथं 2 पलडे असतात बघा, तराजू काटे, याच्यामध्ये एकीकडे वजन ठेवलेलं असतं नाही ना, किलोचं माप, आणि इकडे तो ती वस्तू तोलून देतो आपल्याला. ऍक्च्युली तो वस्तुमान तोलत असतो, पण आपण त्याला वजन म्हणतो, है की नाही. म्हणजे 2 क्वांटिटीचं वस्तुमान तोलून आपण घेतो, आणि म्हणताना त्याला काय म्हणतो? वजन. आता अर्थात हे बोली भाषेतलं आहे, त्याच्यामुळे त्याने एवढा फारसा फरक पडत नाही, ठीक आहे. पण जेव्हा तुम्ही ह्या फील्ड मध्ये येतात, म्हणजे अभ्यासाच्या याच्यात येतात, गणित सोडवताना येतात, तेव्हा मात्र तुम्हाला जर वेट लिहायचं असेल तर ते न्यूटन मध्ये एक्सप्रेस करावं लागेल, त्याला मल्टिप्लाय 9.8 नेच करावं लागेल. आणि जेव्हा तुम्ही वस्तुमानाबद्दल बोलताय, मास बद्दल, तेव्हा ते तुम्हाला केजी मध्ये रिप्रेझेंट करावं लागेल. फरक समजला तुम्हाला? मास आणि वेट मधला फरक, ठीक आहे. तर ही लेक्चरला आपण अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट घेतली, मास आणि वेट मधला फरक बघितला. पुढच्या लेक्चरला आपण एक गणित याच्यावरती घेणार आहोत की कसं ना, ही वस्तुमान सारखं आहे पण वजन कसं बदलतं एका प्लॅनेटहून दुसऱ्या प्लॅनेटवरती, हे आता पुढच्या लेक्चरला आपण उदाहरणासहित बघणार आहोत, ठीक आहे. तर आजच्या लेक्चरला थांबूया तिथे. आजच्या लेक्चरचा हा भाग तुम्हाला समजला आहे, तुम्ही तो व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे तुमच्या नोट्स मध्ये. भेटूयात पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा आणि शिकत राहा. शिकणं थांबवू नका. धन्यवाद.